रोज जेवायला काय बनवायचं हा आपल्याला नेहमीच प्रश्न पडतो. तर क्विक आणि छान रेसिपी आज आपण पाहणार आहोत. तर 1 कप बासमती तांदूळ मी इथे बाउलमध्ये एका घेतलेले आहेत. ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर मी सांगितल्याप्रमाणे छान असे मी इथे धुवून घेतलेले आहेत आणि आपल्याला त्यामध्ये पाणी घालून एक 15 मिनिटं व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. तोपर्यंत आपले तांदूळ भिजत आहेत तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करून घेऊयात. तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळजवळ 1 मूठ मी पुदिन्याची स्वच्छ धुतलेली पानं घातलेली आहेत. त्यानंतर आपल्याला अर्धा कप कोथिंबीर त्यामध्ये ॲड करायची, तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतली. 1 हिरवी मिरची मी इथे घालते आहे. त्यानंतर आपल्याला आलं आणि लसूण 4-5 लसूण आणि 1 ते 2 इंच आलं आणि 2 चमचे दही घालायचे आणि पाणी न घालता याची छान अशी पेस्ट करून घ्यायची, छान ग्राइंड करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी इथे पुदिन्याची छान अशी पेस्ट करून घेतली. तुम्ही पाहू शकता किती छान ग्रीन कलरची पेस्ट आपली तयार आहे. तर कुकरमध्ये आपण करतोय 2 चमचे तेल घातले. त्यानंतर 1 चमचा त्यामध्ये आपल्याला तूप ॲड करायचे. त्यानंतर आता आपण मसाले घालणार आहोत. तर तमालपत्र, दालचिनी मी ॲड केलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये वेलची आणि लवंग घालायचे. इथे फ्लेम मी लो ठेवलेली आहे. त्यानंतर 1 चमचा जिरं ॲड केलेलं आहे आणि त्यानंतर एक उभा चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे आणि छान 2-3 मिनटं लो फ्लेमवरतीच परतून घ्यायचं आहे. मसाल्याचा स्वाद छान त्यामध्ये उतरला पाहिजे आणि आपला कांदासुद्धा खूप छान सॉफ्ट होतो. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो ॲड केलेला आहे आणि पुन्हा आपल्याला 1-2 मिनटं परतून घ्यायचं आहे. म्हणजे आपला टोमॅटोसुद्धा छान असा सॉफ्ट होईल. त्यानंतर पुदिन्याची आपण जी पेस्ट करून घेतली ती त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. 2 मिनटं शिजू दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मसाले घालायचे. तर अर्धा चमचा हळद मी ॲड केली आहे. अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा घातलं आहे. याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. त्यानंतर धने पावडर घातली 1 चमचा आणि गरम मसाला अर्धा चमचा ॲड केलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार त्यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे फ्लेम मी लो ठेवलेली आहे गॅसची जेणेकरून मसाले जळणार नाहीत. त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे पेस्टमध्ये मसाले छान मिक्स होतील. त्यानंतर मी इथे अर्धा ते 1 कप फ्रेश मटार घेतलेले आहेत. त्यानंतर 1 चिरलेला बटाटा, गाजर 1 चिरून घेतलेला आहे. त्यानंतर शिमला मिरची आणि त्यामध्ये फरसबीसुद्धा चिरून घातलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या सर्व भाज्या छान अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता इथे तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील भाज्या किंवा तुम्हाला ज्या आवडत असतील त्या त्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता किंवा ज्या आवडत नसतील, अवेलेबल नसतील त्या स्किपसुद्धा करू शकता. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये ॲड करायचं आहे 2 कप पाणी. आता आपण 1 कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तर मी इथे 2 कप पाणी ॲड केलेलं आहे आणि छान असं भाज्या एकदा सॉते करून मिक्स करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्याला अर्ध लिंबू त्यामध्ये पिळायचं आहे. याने टेस्ट खूप छान लागते आणि आपण जी पुदिन्याची पेस्ट केली ना त्याचा स्वाद खूप छान लागतो. परत एकदा मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे. आधीसुद्धा मीठ घातलं होतं. तर तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे मीठ त्यामध्ये ॲड करा आणि पुन्हा छान मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण जे तांदूळ भिजवून घेतले होते 15 मिनटं मी तांदूळ भिजवण्यासाठी ठेवले होते. ते भिजवलेले तांदूळ त्यामध्ये आपल्याला ॲड करायचे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं आपल्याला हे ढवळून मिक्स करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आणि एक उकळी आली अगदी 2-3 मिनटानंतर झाकण लावून आपल्याला हाय फ्लेमवरती 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आणि कुकर थंड झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर आपल्याला ओपन करून आपला छान असा पुदिना पुलाव किंवा पुदिना राईस रेडी आहे. एकदम टेस्टी आहे आणि खूपच हेल्दी आहे. सर्व भाज्या आपण इथे वापरलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. मला असाच मऊसूत थोडासा आवडतो म्हणून मी इथे 2 कप पाणी वापरले. तुम्हाला मोकळा आवडत असेल पुलाव तर त्यामध्ये 1.5 कप पाणी तुम्ही वापरू शकता. तर अशा पद्धतीने आपला फ्रेश, टेस्टी आणि हेल्दी, कारण आपण खूप भाज्या यामध्ये वापरलेल्या आहेत, असा पुदिना राईस तयार आहे. तर तुम्ही नक्की ट्राय करा. कारण आपण उन्हाळ्यामध्ये पुदिना खाणं खूप चांगलं असतं आणि प्रत्येकाच्या घरी आपण पुदिना आणतोच. तर नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू. उन्हाळ्यामध्ये घरातल्या सर्वांसाठीच आपण छान हेल्दी आणि क्विक होणारी रेसिपी पाहतच असतो. तर अशीच एक रेसिपी आज आपण पाहतोय. तर झटपट होणारे आपण पुदिन्याचे पराठे करणार आहोत. तर सगळ्यात आधी इथे मी परातीमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे.
अगदी क्विक होतात हे पराठे आणि खूप टेस्टीसुद्धा लागतात. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. त्यानंतर आपण अर्धा चमचा हळद घालतोय. अर्धा ते 1 चमचा आपल्याला घालायचे लाल तिखट. आता तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर मी धने पावडर घातली 1 चमचा आणि हिंग आपल्याला चिमूटभर त्यामध्ये ॲड करायचं आहे. त्यानंतर मी आमचूर पावडर पाव चमचा घातली आहे, त्यामुळे टेस्ट खूप छान लागते. त्यानंतर आपल्याला 1 कप फ्रेश पुदिना स्वच्छ धुवून इथे मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि चवीनुसार त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. पुदिन्याचे पराठे खूप फ्रेश आणि अप्रतिम लागतात. तर हे छान आपल्याला सुके जिन्नस आधी मिक्स करून घ्यायचे. जे पण आपण मसाले घातलेत, आता तुम्ही यामध्ये आलं लसूण मिरची पेस्टसुद्धा करून घालू शकता. लाल तिखट अवॉइड करू शकता. तर त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून असं छान पीठ मळून घ्यायचं आहे. पराठ्यासाठी आपण नेहमी पीठ जसं मळतो तसं छान आपण पीठ इथे मळून घ्यायचं आहे. तर मी सांगितल्याप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून असं व्यवस्थित पीठ इथे मळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता छान असा डो आपला तयार झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालायचं आहे. तर 1 ते 1.5 चमचा मी तेल घातलं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला 1-2 मिनटं हे व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आहे. पीठ व्यवस्थित मळलं गेलं की पराठेसुद्धा खूप छान होतात. त्यानंतर तेल लावून मळून घेऊन मी 10 मिनटं हे रेस्टिंगसाठी ठेवलं होतं. 10 मिनटानंतर आपण ह्याचे छान असे गोळे करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता नेहमी आपण पराठ्याचे किंवा पोळीचे गोळे करतो पोळीसाठी, तसे आपण गोळे करून घेणार आहोत. आणि छान आता आपल्याला पराठे सर्व गोळे करून घेऊन पराठे लाटायचे. तर मी सांगितल्याप्रमाणे इथे छान असे गोळे करून घेतलेले आहेत. 8 ते 10 गोळे आरामात होतात, म्हणजे 8 ते 10 पराठे यामध्ये बनतात. त्यानंतर आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ पोळपाटावर पसरून छान असे पराठे लाटून घ्यायचे. तुम्हाला आवडेल त्या आकारामध्ये तुम्ही लाटून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने मी इथे 1 पराठा लाटून घेतलेला आहे आणि आता गरम गरम तव्यावर छान दोन्ही बाजूने आपल्याला शेकून घ्यायचा आहे. इथे तवा गरम करून घेतलेला आहे आणि छान दोन्ही बाजूने आपल्याला हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर तुम्ही आवडीप्रमाणे त्यावर तेल किंवा तूप लावू शकता. तर मी इथे तेल लावलेले आहे आणि दोन्ही बाजूने आपल्याला छान असं व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता लहान मुलांना थोडेसे आकार काहीतरी वेगळा असेल, थोडं क्रिएटिव्ह असेल तर खायला मुलं कंटाळा करत नाहीत किंवा कटकट करत नाहीत. तर अशा पद्धतीने तुम्ही त्रिकोणी, चौकोनी कुठल्याही आकाराचे लहान मुलांना, तुमच्या मुलांना जसा आकार आवडत असेल तसं टेम्प्टिंग दिसतील असे छान आकाराचे चौकोनी, त्रिकोणी पराठे करून नक्की देऊ शकता. अगदी इझी आहेत, खायला खूप छान लागतात. चविष्ट पराठे चटणीसोबत किंवा अगदी दह्यासोबतसुद्धा खायला खूप छान लागतात आणि खूप रिफ्रेशिंग असतात. उन्हाळ्यामध्ये नक्की खावे, तर नक्की करून पहा आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे रेसिपीजचे नोटिफिकेशन्स लगेच तुमच्यापर्यंत येतील. अशाच मस्त रेसिपीज पाहत राहा आणि नक्की ट्राय करा. छान रिफ्रेशिंग थंडगार असं आपण मिंट लेमोनेड आज करणार आहोत. अगदी 5 मिनिटामध्ये होणारी रेसिपी आहे. तर लगेच सुरुवात करूयात. एका बाउलमध्ये मी 2 मोठे चमचे साखर घेतलेली आहे आणि आपल्याला त्यामध्ये 1/3 कप असं पाणी ॲड करायचं, म्हणजे पाव कपपेक्षा थोडंसं कमी आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करून हे शुगर सिरप तयार करायचं आहे. साखर पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी स्टर करून व्यवस्थित साखर विरघळून घेतली. त्यानंतर खलबत्त्यामध्ये इथे मी जवळजवळ पाव कप पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, ती त्यामध्ये मी घालते आणि आपल्याला ती छान अशी क्रश करून घ्यायची आहेत. मिक्सरला लावायचं नाही आहे, मिक्सरला एकदम पेस्ट होऊन जाते. तर आपल्याला ही खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायची आहेत. मी दाखवल्याप्रमाणे अगदी 2-3 मिनटात हे कुटून होतात. तर अशा पद्धतीने मी खलबत्त्यामध्येच पुदिन्याची पानं छान अशी कुटून घेतलेली आहेत. त्याचा रस निघेपर्यंत क्रश करून घेतलेली आहेत, तुम्ही पाहू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता रस निघेपर्यंत व्यवस्थित कुटून घेतलं आहे. त्यानंतर आपण लगेच सर्व करणार आहोत. तर 4-5 मी इथे ग्लासमध्ये पुदिन्याची पानं घेतली. त्यानंतर आपण क्रश करून घेतलेला जो पुदिना आहे तो त्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे.
हे क्रश करून घेतल्यामुळे काय होतं, त्याचा स्वाद खूप छान येतो. फ्लेवर जो आहे ना मिंटचा तो खूप छान उतरतो. मिक्सरमध्ये त्याची खूप बारीक पेस्ट होऊन जाते. तर तुम्ही क्रश करूनच घ्या. त्यानंतर आपल्याला छान 4-5 आईस क्यूब मी यामध्ये घातलेले आहेत. त्यानंतर आपल्याला जे शुगर सिरप आपण तयार करून घेतलं होतं ते घातलं आहे. 2 चमचे आपल्याला लिंबाचा रस त्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्यानंतर किंचित मीठ घातलं आहे मी, चिमूटभर मीठ घातलं आहे आणि प्लेन सोडा आपण यामध्ये ॲड करणार आहोत. तर पूर्ण ग्लास भरेपर्यंत मी प्लेन सोडा त्यामध्ये ॲड केलेला आहे. आणि त्यानंतर पुन्हा आपल्याला 2-3 आईस क्यूब त्यामध्ये घालायचे आहेत आणि छान एकदा असं स्टर करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे. म्हणजे छान असं मिक्स होईल आणि आपलं छान रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणजेच मिंट लेमोनेड आपण रेस्टॉरंट स्टाईल म्हणू शकतो, कारण अगदी सेम लागतं, डिट्टो लागतं. 5 मिनिटामध्ये तयार होतं आणि खूप शांतता देतं. उन्हाळ्यामध्ये हे नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक मला कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. थँक्यू.